आपल्याला डोळ्यांनी न दिसणारं रेणूंचं एक जग आहे आणि या जगात एक छुपी रचना आहे. आश्चर्य वाटेल, पण या रेणूंचे 3D आकार काही अगदी सोप्या नियमांनी ठरवले जातात. चला तर मग या नियमांमागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. चला एका मजेशीर प्रश्नापासून सुरुवात करूया. आता बघा, पाणी आणि बेरिलियम क्लोराईड या दोन्ही रेणूमध्ये एक मध्यवर्ती अणू आहे आणि त्याला जोडलेले 2 इतर अणू आहेत. मग तरीही पाण्याचा आकार वाकलेला आणि बेरिलियम क्लोराईड सरळ रेषेत का? काहीतरी वेगळं नक्कीच घडत असणार जे त्यांच्या अंतिम आकारावर परिणाम करते. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते इलेक्ट्रॉनच्या वागणुकीत दडलेलं आहे. सगळा खेळ हा इलेक्ट्रॉन प्रतिकर्षण नावाच्या एका मूलभूत नियमावर अवलंबून आहे. या नियमालाच आपण VSEPR सिद्धांत म्हणतो, म्हणजे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन. आता व्हॅलेन्स शेल म्हणजे काय, तर अणूच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन जे रासायनिक बंध बनवतात. सिज्विक आणि पॉवेल यांनी हा सिद्धांत मांडला आणि पुढे गिलेस्पी आणि नायहोम यांनी तो विकसित केला. खरं तर रेणूंचा आकार समजून घेण्यासाठी हा सिद्धांत म्हणजे रसायनशास्त्राचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हा अख्खा सिद्धांत एका खूप साध्या कल्पनेवर उभा आहे. विचार करा की आपण काही फुगे एकत्र बांधले आहेत. ते काय करतात? एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर जाण्याचा प्रयत्न करतात, बरोबर? अगदी तसंच इलेक्ट्रॉनच्या जोड्यांचं असतं. त्या एकमेकांना शक्य तितकं दूर ढकलतात आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करतात. बस एवढीच आहे मूळ कल्पना. पण थांबा, इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. सगळ्या इलेक्ट्रॉन जोड्या काही सारख्या नसतात. काही जोड्या बंध तयार करतात तर काही मोकळ्या राहतात. आणि हाच फरक आपल्याला पाण्याच्या रेणूचा आकाराचं कोडं सोडवायला मदत करणार आहे. इथे 2 गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक म्हणजे इलेक्ट्रॉन भूमिती आणि दुसरं म्हणजे रेणूचा आकार. इलेक्ट्रॉन भूमितीमध्ये आपण सगळ्या इलेक्ट्रॉन जोड्यांचा विचार करतो, पण जेव्हा आपण रेणूचा अंतिम आकार बघतो तेव्हा फक्त अणू कुठे आहेत हे पाहतो. ज्या जोड्या बंध तयार करत नाहीत, म्हणजे लोन पेअर्स, त्या अंतिम आकारात दिसत नाहीत. त्या अदृश्य असतात, पण त्यांचं अस्तित्व आणि त्यांची ताकद मात्र रेणूच्या आकारावर खूप मोठा प्रभाव टाकते. आणि ही बघा सगळ्यात रंजक गोष्ट, प्रतिकर्षणाचा क्रम. लोन पेअर्सना आपण इलेक्ट्रॉनच्या दुनियेतले दादा समजू शकतो. त्या सर्वात जास्त जागा घेतात आणि बाकीच्यांना दूर ढकलतात. त्यामुळे 2 लोन पेअर्समधलं प्रतिकर्षण सगळ्यात जास्त असतं, त्यानंतर लोन पेअर आणि बॉन्ड पेअरमधलं, आणि सगळ्यात कमी प्रतिकर्षण 2 बॉन्ड पेअर्समध्ये असतं. बरं, आता हे सगळं ज्ञान झालं. आता याचा वापर कसा करायचा ते बघूया. म्हणजे हे नियम वापरून आपण कोणत्याही रेणूच्या आकाराचा अंदाज कसा लावू शकतो ते पाहू. हे बघा, ही एक अगदी सोपी 5 पायऱ्यांची प्रक्रिया आहे. पहिलं, रेणूच्या केंद्रस्थानी असलेला अणू ओळखा. दुसरं, त्याच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत ते मोजा. तिसरं, त्यापैकी किती इलेक्ट्रॉन बंध तयार करत आहेत आणि किती मोकळ्या आहेत हे ठरवा. चौथं, या सगळ्या जोड्या एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर कशा राहतील याची रचना करा. आणि शेवटचं, त्या मोकळ्या जोड्यांना म्हणजे लोन पेअर्सना बाजूला सारून फक्त अणूंच्या रचनेवरून अंतिम आकार ठरवा. चला एक उदाहरण घेऊया. अमोनिया म्हणजे NH3. त्याचा मध्यवर्ती अणू आहे नायट्रोजन आणि त्याच्याभोवती एकूण 4 इलेक्ट्रॉन गट आहेत. आता या 4 गटांमध्ये काय काय आहे ते पाहू. यात नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये 3 बॉन्डिंग पेअर्स आहेत आणि नायट्रोजनवर एक लोन पेअर आहे. आणि ही एक लोन पेअरच पुढे जाऊन सगळा आकार बदलणार आहे. तर या 4 गटांमुळे इलेक्ट्रॉन भूमिती टेट्राहेड्रल बनते. पण ती एक अदृश्य लोन पेअर तिच्या प्रचंड ताकदीमुळे हायड्रोजनच्या 3 अणूंना खाली ढकलते आणि त्यामुळे रेणूचा अंतिम आकार पिरॅमिडसारखा दिसतो, ज्याला आपण ट्रायगोनल पिरॅमिडल म्हणतो. आणि ही स्लाइड बघा, ही सगळी संकल्पना एकदम स्पष्ट करते. मिथेनमध्ये एकही लोन पेअर नाही, म्हणून त्याचा आकार टेट्राहेड्रल आहे. अमोनियामध्ये एक लोन पेअर आली आणि आकार झाला ट्रायगोनल पिरॅमिडल. आणि आता आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर, पाणी. पाण्यात 2 लोन पेअर्स आहेत ज्या हायड्रोजन अणूंना अजूनच जवळ ढकलतात आणि त्यामुळे त्याचा आकार वाकलेला किंवा बेंट होतो. आणि हाच वाकलेला आकार आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळेच पाण्याला एक धन आणि एक ऋण बाजू मिळते आणि ते एक उत्तम द्रावक बनतं, ज्यामुळे आपल्या शरीरातल्या अनेक रासायनिक प्रक्रिया घडू शकतात. तर मग VSEPR सिद्धांत रेणूंचा आकार समजून घेण्यासाठी किती सोपं आणि प्रभावी साधन आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला काही मर्यादा असतात नाही का? त्या जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा सिद्धांत रेणूंच्या आकाराचा एक साधारण अंदाज खूप चांगल्या प्रकारे लावतो, पण तो बंधांचे अचूक कोन किती असतील किंवा रेणूचे चुंबकीय गुणधर्म काय असतील हे सांगू शकत नाही. काही गुंतागुंतीच्या रेणूंसाठी तो लागूही होत नाही.
थोडक्यात हे एक उत्कृष्ट प्राथमिक मॉडेल आहे, पण ते रेणूंच्या वर्तनाचं संपूर्ण स्पष्टीकरण नाही. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काही अगदी सोपे नियम विश्वाच्या या मूलभूत घटकांना आकार देतात. ही किती कमाल गोष्ट आहे नाही का? हे आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या आजूबाजूच्या इतर गुंतागुंतीच्या दिसणाऱ्या गोष्टींमध्येही असाच एखादा सुंदर सोपा नियम दडलेला असेल का?